जव्हार वन विभागाअंतर्गत खैर तस्करांना पुन्हा धोबीपछाड। राज्यातील वनसंपदेवर घालणाऱ्या वन तस्करांच्या मुसक्या बांधण्याचे काम जव्हार वन विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या जिद्दीने व धाडसीपणाने अगदी चित्रपटात दाखवितात तसेच वास्तविकपणे करत आहेत। गेल्या 1.5-2 महिन्याच्या कालावधीत जव्हार वन विभागाअंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांनी 4 वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून चोरट्यांना मुद्देमालासह जेरबंद करण्याच्या घटना ताज्या असतानाच काल रात्री 3च्या सुमारास जव्हार वन विभागाच्या हद्दीजवळील टेन नाका समोर येथे जव्हार वन विभागाचे गस्त पथकाने एक टाटा ट्रक क्रमांक MH12 CT 6571 अंदाजे किंमत 15 लाख व त्यात असलेले खैर सोलिव्ह माल अंदाजे किंमत 10 लाख असा एकूण 25 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाई दरम्यान आरोपी पसार झाले आहेत। सदर कारवाई करताना खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 2 ट्रकमधून अवैध खैर वनोपज वाहतूक करणार असल्याची बातमी प्राप्त झाल्यानुसार सापळा रचण्यात आला। एक ट्रक वन विभागाने टेन नाका येथे ताब्यात घेतला असल्याची खबर वन तस्करांना लागताच त्यांनी दुसरा ट्रक अन्य मार्गाने नाशिक येथे वळवला। तथापि जव्हार वन विभागाचे उपवनसंरक्षक मा. डॉ. सैफुन शेख यांनी तात्काळ सदर बाबती नाशिक वनवृत्तीतील विभागीय वन अधिकारी दक्षता पथक यांना कळवल्यानुसार नाशिक वनवृत्तातील अधिकारी कर्मचारी यांनी दुसरा ट्रक सुद्धा ताब्यात घेतला असल्याचे समजते। यास नाशिक विभागाने दुजोरा दिला आहे। सदरची कारवाई जव्हार वन विभागाचे उपसंरक्षक डॉ. सैफुन शेख व ठाणे वनवृत्तीचे विभागीय वन अधिकारी दक्षता पथक श्री प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली श्री शरण देशपांडे वनक्षेपाल दक्षता पथक वाडा जव्हार वन विभाग व त्यांचे अधीनस्थ कर्मचारी यांनी चोखपणे पार पाडली आहे। सदर कारवाईत श्री प्रकाश साळुंखे वनपाल, श्री जावेद खान वनरक्षक, श्री सुनील वाघडे वाहन चालक व श्री प्रवीण खरात वाहन चालक यांनी बहुमोल कामगिरी बजावली असून या सर्व टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे।